मातंग समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली। वेळापूर ते माळशिरस ही पदयात्रा होती। याच्यामध्ये माळशिरस तालुक्यातील शेकडो बांधव या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले होते। खरं तर आरक्षण उपवर्गीकरणाचा हा जो विषय आहे संबंध महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि वंचित जाती समूह एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी या लढा उभा करत आहेत। ही खरं तर अभिनंदनाची गोष्ट आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यातील हा पहिल्या पदयात्रेचा हा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे आणि आम्ही सगळे समाजाच्या वतीनं प्रशासनाला मागणी केलेली की लवकरात लवकर आरक्षणाचं उपवर्गीकरण व्हावं आणि ज्या वंचित जाती आहेत 59 जातीतील ज्या वंचित जाती आज अखेर या नोकरीमध्ये किंवा शिक्षणामध्ये त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, अशा जातींना त्यांच्या प्रमाणामध्ये मागासलेपणा हा निकष लावून लोकसंख्येच्या आधारे न देता मागासलेपणाच्या आधारे निकषाच्या आधारे त्यांना आपला वाटा द्यावा आणि या राज्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा जो विचार आहे तो आर्टिकल 14, 15(4), 16(4) आणि 46 नुसार या राज्यामध्ये लागू करावा एवढी आमची त्यांना विनंती आहे। आणि या विनंतीसाठी आज आम्ही एकत्र सगळे आलो। सगळे मातंग समाजाचे होलार समाजाचे सगळे बांधव या ठिकाणी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी प्रशासनाला निवेदनाद्वारे आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। सर तुम्ही काय सांगाल, तुम्ही देखील या पाठीमध्ये काय प्रतिक्रिया? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करत आहे की या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर आपण उपवर्गीकरण जे काय आहे ते आपण लवकरात लवकर लागू करावं। उपवर्गीकरण हे कोणाच्याही विरोधात नाही, संविधानाच्या विरोधात नाही। हे जे काही शोषित घटक आहे जे आजपर्यंत आरक्षणापासून जे काही आमचा समाज आहे, समाज बांधव असेल, आमचा मातंग समाज असेल, होलार समाज असेल, अजून इतर समाज आहेत ते आरक्षणापासून वंचित आहेत, तर त्या घटकापर्यंत आरक्षणाचा फायदा गेला पाहिजे। आरक्षणाच्या माध्यमातून आमचा एक माळावर काम करणारा माणूस, त्याचबरोबर विद्यार्थी असेल, त्या आरक्षणाच्या माध्यमातून नोकर वर्ग असेल त्याच्यामध्ये तो तिथं भरती झाला पाहिजे। शिक्षणाच्या माध्यमातून त्याला शिक्षण चांगल्या पद्धतीने भेटलं पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा भेटल्या पाहिजे। त्याचबरोबर ज्या काही शिष्यवृत्ती असतील त्याला भेटल्या पाहिजे, त्याला संधी भेटली पाहिजे। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। तर ते वाघिणीचं दूध हे SC मधल्या 59 जातीतल्या ज्या काही 59 जाती आहेत त्या सर्वांना ते भेटलं पाहिजे, असं या उपवर्गीकरणाचा अर्थ आहे। म्हणून ते सर्वांना आरक्षणाचा लाभ सर्वांना भेटला पाहिजे। भाऊ तुम्ही काय सांगाल, तुम्ही देखील सकाळपासून या मोर्चामध्ये सहभागी आहात? सकाळी 11 वाजल्यापासून सकल समाज माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी सगळ्या महिला वगैरे सगळ्या चालत आम्ही तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आलो आहे। या ठिकाणी पोलीस बांधवांनी, तहसीलदार असतील आणि या ठिकाणचे CO असतील, नगरपंचायतचे जे काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्यांनी वरिष्ठांना मंत्रालय स्तरावरती त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ही जी आमची मागणी आहे ही मागणी आमची योग्यच आहे आणि संविधानाच्या कलम 341(1) नुसार हे संविधानिकच आहे। हे जे भाग पाडले जातात, भाग पाडावे असं संविधानाच्या कलम 341(1) मध्ये सांगितलेलं आहे आणि हे दातांत खोटं आहे, जे असंविधानिक आहे म्हणतायत। त्यांनी संविधान पुस्तक वाचावं अशी मी विनंती एक मातंग समाजाचा कार्यकर्ता करतो। ओके, थँक्यू।